लेकिन सिखा तूने बहुत कुछ दिया हमें. खूप काही शिकवलं आपल्याला 20-21 ने. आणि त्याच शिक्षणाच्या बळावरती आपण येणाऱ्या 20-22चं स्वागत करतोय. आणि नक्कीच येणाऱ्या त्या वर्षामध्ये आपण चांगलं त्या वर्षाला तोंड देऊ, आलेल्या संकटावरती मात करू आणि सक्सेसफुली पुढे आपलं आयुष्य पादाक्रांत करत राहू. तर फिल्डिंग सजवून घ्या प्लीज. मैदानामध्ये स्कीपर चंदू, जय हनुमान क्रीडा संघ इरंजाड हा संघ घेऊन गेलेला आहे. फिल्डिंग स्वीकारलेली आहे. माझ्या सोबतीला जोडले गेले स्कोरर सुदर्शन आगे फ्रॉम उगलेवाडी मुरबाड. वेलकम इन दिस कॉमेंट्री बॉक्स, स्कोरिंग बॉक्स. उगळेआळी मुरबाड चांगली स्कोरिंग करतात. आपण त्यांना रोज पाहतोय. त्यांचं चांगलं सुवर्ण लेखणी आहे. तर सामना 5 षटकांचा असेल. टाळ्यांचा गजर होतोय. सलामीचे फलंदाज मैदानामध्ये जात असताना विशाल अँड रुपेश नेहमीप्रमाणेच सलामीची जोडी. विशाल आणि मंगेश. करेक्शन करतोय. मंगेश आणि रुपेश अशी सलामीची जोडी आहे. जय शिवशंकर दापिवली ढोके संघाची जोडी जात असताना एक चांगले बॉडी लँग्वेज आहे बघा. छाती खोलून चाललेत मैदानामध्ये, गरजेचं आहे. कारण त्यांना खेळायचं आहे, त्यांना तोंड द्यायचं आहे गोलंदाजांविरुद्ध आणि फिल्डरांविरुद्ध. दोन्ही पण आमने सामने संघ या ठिकाणी उभे ठाकलेत. परंतु आजूबाजूला असलेली ही दोन गावं अंबरनाथ तालुक्यातील ढोके दापिवली आणि एरंजाड. पहिलं पॉवर प्लेचं षटक आणि त्या षटकासाठी सज्ज झालाय स्ट्रायकर गोलंदाज जीवन. जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला. जीवनात आणि क्रिकेटमध्ये फार साम्य आहे रसिको. अफाट अशा मैदानी येशी तू वेळोवेळी, डाव तुझा येताच जमिनीशी जपून आपली खेळी. काळ करी बघ गोलंदाजी, संकट चेंडू फेकी, भवताली तव झेल घ्याव्या जो तो फासे टाकी. मागे टपला इष्टी रक्षक तुझा उधळण डाव, या साऱ्यांना चकवशील तर मिळेल तुझला धाव. चतुर आणि सावध जो तोच इथे रंगला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला. तू ऐकत असता जयघोषांचे नारे, नकोच विसरू काळगतीचे वारे. फटकार अचूक तू चेंडू या काळाचा, आयुष्य असे डोंगर जणू धावांचा. निरंतर राहील तुझी आठवण इथल्या कणाकणाला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला, हुकला तो संपला. जीवन आणि क्रिकेट खूप काही साम्य आहे. तर चला मैदानामध्ये जीवन आहे बॉलिंग मार्कवरती आणि सलामीचा फलंदाज जो सामना करेल रुपेश. आधी जीवन होते, आता दिनेश. बारा आमचा खेळाडू आहे, थोडंसं करेक्शन करतोय, नो प्रॉब्लेम. सुरुवात आहे, सेटल व्हायला वेळ लागेल. तर एक्झॅक्टली 10 वाजलेत. क्या बात आहे. टाळ्या असू द्या पहिल्या चेंडूसाठी. आजचा 5वा दिवस. ऑल दी बेस्ट. शो द गुड गेम. लेट्स प्ले. दिनेश पहिला चेंडू ओव्हर द विकेट. ओहो, वळवण्याचा प्रयत्न. शॉर्ट फाईन लेगला कव्हर केलं जाते. छानपैकी कव्हरिंग. जशी फिल्डिंग सजवली आहे ना दिनेशने, तसाच चेंडू त्या ठिकाणी नियंत्रित केला. अगदी लेग स्टिचच्या थोडासा जवळ होता, टर्न झाला टप्पा पडल्यानंतर. आणि पहिला चेंडू या ठिकाणी डॉट दाखवते दिनेश नावाचा गोलंदाज. जय शिवशंकर दापिवली ढोके गोलंदाजी करतोय. माफ करा, एरंदाज संघ गोलंदाजी करतोय. उडवला चेंडू हवेत आहे. बॅकवर्ड रिझनमध्ये 2 फिल्डर चेंडूचा पाठलाग करता पाहता पाहता चेंडू अगदी सीमारेषेच्या कडेला अडवला जाईपर्यंत वेगाने तितक्याच 2 धावा पूर्ण करतोय. लिलिया पार करतोय रुपेश ऑफ द मार्क. धावसंख्या 2. जय शिवशंकर ढोके दापिवली फलंदाजी करतोय. त्या संघाचा रुपेश स्ट्रायकर आहे. मागच्या आठवड्यात सुद्धा रुपेशने छानपैकी आयोजन केलं होतं. दापिवली या ठिकाणी चांगली स्पर्धा पार पाडली आणि रुपेश नेहमीच स्पर्धेसाठी अग्रेसर असतो. तो रुपेश पाहतोय स्ट्राईक एंडला. यावेळेला चेंडू उडवला ऑन साईडला, लॉफ्टेड ऑन ड्राइव्ह. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक वाईड इस लॉंग मिडच्या मध्ये झेल टिपला जातोय. छानपैकी झेल टिपला अविनाशने आणि पहिला धक्का लागतोय. रुपेश परततोय डगआउट मध्ये.
ते चेंडू थोडासा ऑफस्टिकच्या किंचितसा बाहेर होता. उसळी घेणार चेंडू हाफ वॉले घेऊन लॉफ केला होता ऑन साईडला, परंतु एलिव्हेशन नव्हतं. चेंडू जास्त उंच गेला आणि छानपैकी अविनाशनी जज केला. वाईडीस लॉंगाच्या जवळून तो मिड विकेटकडे सरकला आणि फक्त लक्ष ठेवलं चेंडूकडे, जसं अर्जुनाचं लक्ष होतं त्या पक्षाच्या डोळ्याकडे, आणि अलगदपणे चेंडूला विसावून घेतला आपल्या सुरक्षित हातामध्ये. पहिला धक्का लागतो या ठिकाणी. दिनेशने पहिला गडी बाद केला रुपेश नावाचा. तर इन ॲट 3 विशाल जातोय मैदानामध्ये. इन ॲट 3 विराट कोहलीची जागा, राहुल द्रविडची जागा, जी महत्त्वाची जागा आहे, ज्या ठिकाणी डाव सावरावा लागतो आणि धावासुद्धा कराव्या लागतात. रन मशीन विराट कोहली. क्या बात आहे. हा इनसाइड आउट मारचा प्रयत्न, अजून एक झेल. व्हॉट हॅपन इन द ग्राउंड. सेकंड विकेट डाऊन. लागोवाचे दोन चेंडूचे दोन धक्के. दापिली बॅक फुटवर. जर्मन डोके संघाचा एक होतकरू खेळाडू, उगवता तारा, एक चांगला व्यक्तिमत्व. याला क्रिकेट सामन्यामध्ये अपघात झाला होता आणि त्यात तो गंभीर जखमी झाला होता. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्ष सन्माननीय सिद्धदादा धुळे यांनी आज त्यांना चांगली मदत केली. भेट घेऊन तब्येतीची विचारपूस करून उपचारासाठी सुद्धा आर्थिक मदत केली. तरी जय हनुमान क्रिकेट संघ ढोके, तसेच जय शिवशंकर क्रिकेट संघ डोके दापिली याचकडून त्या दादांचे खूप खूप आभार, धन्यवाद. सिद्धार्थजी धुळे साहेबांना कोणी ओळखत नाही आहे हा प्रश्न पडतोय. अगदी जबरदस्त व्यक्तिमत्व बदलापूर परिसरामध्ये. जेव्हा आपण त्या ठिकाणी खेळायला जातो, आम्ही सुद्धा जात असतो समालोचन करायला, त्यावेळेला सिद्धार्थदादा नेहमीच पुढे असतात. त्यांचा सुपुत्र छानपैकी, त्याचं सुद्धा चांगलं व्यक्तिमत्व आहे, गोल्डमॅन. आणि सिद्धदादा धुळेंनी नक्कीच चांगली मदत केली आणि त्यांच्या रक्तामध्येच ते भिनलेलं आहे दादांच्या. आणि कविदासला त्यांनी एक चांगली अर्धी मदत केली. आर्थिक दादा, तुम्हाला नक्कीच तुमच्या कॅरियरसाठी शुभेच्छा, वाटचाल शुभेच्छा आम्हा सर्व ढोके दापलीच्या वतीने आणि सर्व खेळाडूंच्या वतीने, की तुमचं असंच कार्य पुढे सफररित्या चालू राहू द्या. इन ॲट 4 निकेश हाफ ट्रॅक होता, उडवलाय. पुन्हा एकदा झेल होईल का? हो, हॅट्रिक देअर. क्या बात आहे. इट्स फ्रॉम दिनेश देअर. जशी फिल्डिंग सजवली आहे ना, तशी बॉलिंग करतोय. पहिल्या चेंडूपासूनच बघितलं आपण, अचूक मारा करतोय. जशी फिल्डिंग सजवली तसं त्यानुसार बॉलिंग करतोय आणि झेल देण्यास भाग पडतोय, चुकीचे फटके मारण्यास भाग पडतोय, फसवतोय फलंदाजांना. चेंडू उचली घेणार टाकतोय आणि हा सुद्धा चेंडू उचली घेणारा होता. तिचा चेंडू सुंदररित्या झेल टिपला त्या ठिकाणी बॅकवर्डिझनमध्ये प्रसादने, आणि हॅट्रिकचा प्रसाद दिला दिनेशला. अभिनंदन दिनेश, क्या बात आहे. यू आर ग्रेट डुईंग हिअर इन दिस ग्राउंड. आदर्श टुर्नामेंटमधला हा आदर्श परफॉर्मन्स पाहू शकतो आपण दिनेशचा. असा खेळ जर झाला सुरू, असा खेळ जर सुरू राहिला तर 30 वर्ष नाही, 300 वर्ष ही टुर्नामेंट चालू राहील, याबद्दल शंका नाही आहे. प्युअरिटी, श्युअरिटी अँड क्वालिटी मीन्स आदर्श ट्रॉफी धानिवली. हॅट्रिक पुढं केली दिनेशने. अभिनंदन दिनेश. पुन्हा सज्ज झाला आहे समोर फलंदाज सामना करण्यासाठी. विशाल बोलण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिटची शक्यता नव्हती त्या ठिकाणी. लाऊड अपील केली, रनआउटची शक्यता होती. चंदूने चांगला ग्रीप केला, विकेट किपर चंदू मेहर स्वतः स्कीपर, पण तो पंच अपील फेटात असताना दाद देत आहेत. काय क्लायमॅक्स सुरू आहे मैदानामध्ये, पूर्णपणे वरचढ ठरतोय. तसं टॉस जिंकला चंदू मेहरने आणि असं वाटतं की निर्णय अगदी योग्य आहे, ठरवतोय. त्या ठिकाणी निर्णय दिला पंचांनी, आपण रिप्लेमध्ये पाहू शकता का. इट्स ॲब्सोल्युटली NOT OUT, नॉट आउट डेअर. काय कॅमेरा वर्क आहे. टेनकिकनी सुद्धा चांगली भरारी घेतली आहे. मागच्या आठवड्यामध्ये टेनकिक आमच्यासोबत होती पिंपळास या ठिकाणी. जबरदस्त कार्य त्या ठिकाणी सुद्धा, खूप चांगलं परफॉर्मन्स केलं. आणि त्या प्रेक्षकांनी सुद्धा दाद दिली, तिथल्या आयोजकांनी सुद्धा चांगला कौतुक केलं टेनक्रिकचं. कारण भिवंडी परिसरामध्ये फार कमी कारकिर्दी असते, कामकाज असतं, पण तू नक्की त्यांना चांगली मागणी असेल याबद्दल शंका नाही आहे. हॅट्स ऑफ यू टेनक्रिक ऑल्सो. सर्व त्यांचे कॅमेरामॅन्स, एडिटर्स, स्कोरर
राहुल कंट्रोल पॅनलमध्ये आहे, कंट्रोल रूममध्ये आहेत, सुबोध आहेत, रोहित साईड कॅमेरा पाहतोय, गोविंद फ्रंट कॅमेरामध्ये आहे, तसेच ऋषी मेन कॅमेराचं वर्क करतोय. छानपैकी फील्ड तुमचं टीमवर्क आहे या ठिकाणी. 10 क्रिक लाईव्ह. कारण गेली 5 दिवस आपण ही स्पर्धा मी सुद्धा काही सामने बघितले, जबरदस्त क्वालिटी मेंटेन केली आहे. पिक्चर क्वालिटी छान आहे, परफॉर्मन्स छान आहे. अचूक चेंडू टिपला जातोय आणि पंचांना कुठलाही जास्त त्रास दिला नाहीये, हे फार महत्त्वाचं. तर चला, मैदानामध्ये धावा आहेत 3 आणि विकेट आहेत 3. सामन्यात कोणाचे 3-13 वाजवेल हा प्रश्न पडलाय. कारण पहिली इनिंग सुरू आहे, धक्के पे धक्का लग रहा है. डाव कोण सावरेल, संकटमोचक कोण असेल. आता मैदानात पोहोचलाय रुपेशच्या सोबतीला, विशालच्या सोबतीला रुपेश पोहोचलाय इन ॲट 5. रुपेश गायकर आऊट झाले, पण आता रुपेश भोईर गेलेत. 2 रुपेश आहेत, पण आता रूपवान खेळ करावा लागेल, दिसण्याजोगा खेळ करावा लागेल. राऊंड द विकेट. यावेळेला खूप दूरून फटकारण्याचा प्रयत्न आउट फ्रॉम द ब्राउडी. अगदी युवराज सिंग स्टँडच्या समोर एक्स्ट्रा कव्हरला कव्हर करेपर्यंत सिंगल मिळते बॅट्समनला आणि एका धावेने विशालच्या खात्यात भर, संघाच्या खात्यात वाढ. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. जय शिवशंकर ढोके दापोली संघाची 3 गड्यांच्या मोबदल्यामधले आतापर्यंत 4 धावा, 4 ऑन द बोर्ड. शनिवारचा दिवस आहे, पण तो आज दिवस फार मोठा आहे. टुर्नामेंट मोठी आहे. 1 जानेवारी आहे, नवीन वर्ष आहे आणि हा नवीन वर्षाचा नवीन खेळ पाहतो आपण. यावेळेला चांगला छानपैकी एलिव्हेशन केलं होतं फॉरवर्ड रिझनमध्ये, त्या ठिकाणी स्क्वेअर ऑफ द विकेट. चांगलं कव्हरिंग झालं बघा, काय डेडिकेशन आहे. जसं एखाद्या गायकाला उत्तम साथ मिळते ना वादकांची, वाजवणाऱ्यांची तशी साथ मिळते या ठिकाणी गोलंदाजाला, ती म्हणजे फिल्डरांची. काय फिल्डिंग आहे, जबरदस्त. ग्रेट पीस ऑफ फिल्डिंग, ब्रिलियंट पीस ऑफ फिल्डिंग डुईंग ऑन द ग्राउंड फ्रॉम एरनजा टीम, ज्याने फिल्डिंग स्वीकारली टॉस जिंकून. चंदूचा हा निर्णय आतापर्यंत योग्य वाटतोय. धावसंख्या आहे 5. राऊंड द विकेट. हलक्या त्याने दिशा दिली बॅकवर्ड पॉईंटला, थोडंसं फंबलिंग 30 यार्ड सर्कलमध्ये, परंतु मोठं नुकसान नाही आहे. 1 धाव तिथे मिळणं शक्य होतं आणि ते शक्य केलं, पूर्ण केली. 1 धाव रुपेश भोईरने आणि विशालला आणले स्ट्राईकवर. धावसंख्या एकूण 3 गडी बाद, 6 धावा. नवीन जोडलेल्या प्रेक्षकांसाठी सांगतोय, आपण पाहत आहात धानिवली या ठिकाणी, मुरबाड तालुक्यातील धानिवली या ठिकाणी आदर्श चषक या नावाची क्रिकेटची स्पर्धा आणि त्या स्पर्धेचा आजचा 5वा दिवस. त्यातील हा पहिला सामना रंगतोय. अंबरनाथ तालुक्यातील 2 संघ, जय हनुमान एरंजाड आणि जय शिवशंकर दापोली, ह्या 2 संघादरम्यान पहिली इनिंग सुरू आहे आणि पहिल्या इनिंगमध्ये हा दुसरा षटक सुरू आहे. संदेशच्या माध्यमातून समोरून येतोय संदेश. राऊंड द विकेट. ओहो, एक आगळा वेगळा फटका मारचा प्रयत्न, अगदी क्रीजच्या बाहेर निघाले होते. वेळ होता, परंतु मिडलिंग करता आलं नाहीये. थोडासा चेंज ऑफ पेसचा वापर केला. बॉलरने बघितलं की फलंदाज जास्त शफल होत आहे, खूप ऑब्स्टिकच्या बाहेर निघतोय आणि त्याच्या थोडासा दूर चेंडू टाकला. फॉलो करणं भाग पडलं. डॉट चेंडू बघितला. पहिल्या 3ही चेंडूंवरती सिंगल आली होती, परंतु ह्या 4थ्या चेंडूमध्ये आपण डॉट पाहिला. 5वा चेंडू घेऊन संदेश. यावेळेला चांगला चपराक शॉट पंच करायचा प्रयत्न होता. एक्स्ट्रा कव्हरला अगदी वेगाने क्षेत्ररक्षक आला आणि तितक्याच वेगाने एकाच ॲक्शनमध्ये फेकी करतोय. त्या दरम्यान तेवढ्याच वेगाने रुपेश भोईर 2 धाव पूर्ण करतोय. विशालच्या सोबतीला गुड रनिंग बिटवीन द विकेट. रुपेश आणि विशालला भागीदारी करावी लागेल, हे फार महत्त्वाचं आहे. कारण पार्टनरशिप जर तुम्ही केली तर या ठिकाणी चांगला तुम्ही पाया रचू शकता धावांचा आणि त्या पायावरती तुम्ही धावांचा डोंगरसुद्धा रचू शकता. जेव्हा तुमचे टेलेंडर येतील, ही मिडल ऑर्डर तुम्हाला सांभाळावी लागेल, विशाल आणि रुपेश भोईर नावाचे. यावेळेला सुद्धा छानपैकी चेंडूला वलय प्राप्त केलंय, चेंडूला काढलंय लॉंग लेच्या दिशेकडे. रोहित शर्मा स्टँडकडे वेगाने चेंडू केला 4 धावांसाठी. चेंडू शॉर्ट ऑफ गुड लेंथ होता. रुपेश अगदीच बाहेर निघाला. रुपेश प्रयत्न करत होता आणि आता सक्सेसफुल
सक्सेसफुली तो प्रयत्न त्यांनी पार पाडला. 4 धावा वसूल केल्या, जागा बनवली, फटका सुद्धा बनवला रुपेश बोर्डे आणि चौकारात धावसंख्या पोहोचली आहे 2 षटकांच्या समाप्तीनंतर. जय शिवशंकर ढोके दापोलीची 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 12 12 ऑन द बोर्ड. दुहेरी अंकात जाऊन पोहोचली धावसंख्या. 3 गडी बाद झाल्यानंतर डाव सावरण्याचा प्रयत्न करतायत विशाल आणि रुपेश भोईर. संघाचं सुकाणू आपल्या खांद्यावरती वाहून घेऊन जावं लागेल तर तुम्ही एरंजा टीमच्या समोर चांगलं टार्गेट सेट करू शकता. कारण टार्गेट फार महत्त्वाचं आहे, लक्ष सेट करणं फार महत्त्वाचं आहे. आजच्या दिवसामध्ये अनेकांनी लक्ष सेट केलं असेल, टार्गेट गोल सेट केला असेल, नवीन संकल्प केला असेल. तुम्ही सुद्धा संकल्प करून आलात. तुम्ही आधीच्या काळामध्ये सुद्धा इथं खेळून गेलात, काही सामने तुम्ही हारले असाल, परंतु तुम्ही आता नव्याने उतरलात या नवीन वर्षामध्ये. नक्की तुम्हाला जिंकण्याचा प्रयत्न करायचा आहे, त्यासाठी तुमची कामगिरीसुद्धा चांगली झाली पाहिजे. 9 धावा खर्च केल्या संदेशने, 3 सिंगल, 1 डबल, 1 चौकार, 1 डॉट. आणि पहिल्या षटकामध्ये अचूक मारा केला, हॅट्रिक प्राप्त केली ती म्हणजे दिनेशने. 3 धक्के दिले झेलच्या रूपाने आणि फक्त अवघ्या 3 धावा खर्च केल्या होत्या. मार्वलस पीस ऑफ बॉलिंग फ्रॉम दिनेश. एरंजा टीमचा चांगला गोलंदाज, टायगर गोलंदाज. एक कमी जाणवते, किरण मेहर दिसत नाही आहेत कारण ते गोव्याला आहेत आणि ह्या सामन्याचा आनंद घेत आहेत. माझे साडू आहेत किरण मेहर ॲक्च्युली, मी साडूंना मिस करतोय. साडू मला ऐकत असेल, गोव्यावरून काहीतरी आणतील एवढं नक्की. किरणजी मेहर आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. सामना बघतायत ते, आमच्या मिवणीच्या सोबत आहेत. वर द विकेट यावेळेला आमच्या समोरून जातोय. हा चेंडू थोडासा ऑप्टिकच्या बाहेर खुलट टप्प्याचा मारा, परंतु पदलालित्य नव्हतं फलंदाजाचं. त्या ठिकाणी विशाल आहे. चांगली बॅटिंग करायची असेल, चांगला बॅट्समन घडायचा असेल तर तुमच्याकडे 3 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. एक पदलालित्य म्हणजेच फुटवर्किंग, दुसरं म्हणजे तुमचं शॉर्ट सिलेक्शन, तिसरी गोष्ट तुमचं टायमिंग. या तिन्ही गोष्टी जुळल्या ना की तुम्ही चांगली बॅटिंग करू शकता, चांगल्या धावा वसूल करू शकता आणि तुम्ही चांगलं नावारूपाला येऊ शकता. हॅपी न्यू इयर किरणजी मेहर तुम्हाला साडू, आणि कंचन तुला सुद्धा हॅपी न्यू इयर. हो हो, फ्लाय होतोय विकेटच्या मागे. 3 शतक कमरेते हात देऊन विठ्ठलासारखे विठ्ठल विठ्ठल करत राहिले. लॉंग स्टॉपला 4 धावा. गुड शॉट. फिल्डरांना सरप्राईज केलं, हुलकावून दिली चेंडूने, फसवलं अक्षरशः आणि चेंडू गेला लॉंग स्टॉप रिझनकडे 4 धावांसाठी. लक फॅक्टर ऑन झालं या ठिकाणी असं म्हणू शकतो दापोली संघासाठी, कारण भागीदारी सुद्धा होते, पार्टनरशिप होते आणि धावा येऊ लागल्या. त्या कशा काय होऊ द्या, धावा येणं फार महत्त्वाचं आहे. धावसंख्या जाऊन पोचली आहे 16 16 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट्स. याला म्हणतात डाव सावरणं. जसं विशाल गेला ना, महत्त्वाची जागा इन ॲट 3, विराट कोहलीची जागा, राहुल द्रविडची जागा, बरोबर डाव सावरला विशालने. आणि जो रुपेश भोईर गेलाय, एक चांगले फटके मारतोय. म्हणजे एका बाजूला आक्रमण आहे, एका बाजूला संयम आहे, हे फार महत्त्वाचं आहे. अटॅक विथ डिफेन्स. ओव्हर द विकेट. यावेळेला थोडासा अर्ली खेळले, चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर होता, बॅटच्या टोला लागला. सिली मिडॉनला कव्हर करेपर्यंत सिंगल मिळते विशालला आणि धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 17 17 ऑन द बोर्ड. अधिक खतऱ्याची घंटा वाजली होती पहिल्या षटकात, परंतु जेव्हा विशाल आला आणि त्यानंतर रुपेश भोईर जसे मैदानामध्ये आले, आता खतरा वाटू लागला एरंदाड संघाला. थोडीशी हलचल निर्माण झाली, कारण थातात ह्या नाचवत आहेत फलंदाज, धावासुद्धा येऊ लागल्यात ओघाने, जोराने, चांगल्या वेगाने येत आहेत. धावसंख्या 17 जाऊन पोहोचली आहे. षटक तिसरं सुरू आहे. आमचे अभिमानजी भोईर सर, रमदाजी भोईर, इतर सर्व मान्यवर, आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. ग्रामस्थ मंडळ, आयोजक मंडळ, ज्ञानेश्वरजी भोईर सुद्धा आहेत. विनंती आहे भगवानजी राणे साहेबांना, आम्ही आपल्याला पाहतोय, आपण यावं व्यासपीठाकडे स्थान व्हायचं आपल्याला. हो हो, लक्ष नव्हतं, लक्ष विचलित झालं. झेलची शक्यता होती, पॉइंट आणि कव्हरच्या मधून चेंडूला काढलं होतं, चान्स होती. रवींद्र जडेजाची जागा आहे, या जागेवरती लक्ष फार महत्त्वाचे. चेंडू चौकारासाठी जातोय, 4 धावा.
रुपेश भोईर याचा. चेंडूला काढलं कव्हर पॉईंटमधून, एका पायाला वर करून अगदी उडी घेतली, चेंडूला फॉलो केलं. डान्सिंग डाऊन द ट्रॅक म्हणू शकतो आपण, जम्पिंग ऑन द ट्रॅक, आणि चेंडूला त्या ठिकाणी छानपैकी दिशा दिली. पण तो झेलची शक्यता होती. हा कठीण झेल होता, सोपाकडं फार महत्त्वाचा आहे, पण तो लक्ष अशा वेळेला घारीसारखं असावं, कारण विदिन अ सेकंद चेंडू जवळ आला होता. नुकसान झालं 4 धावांचा आणि फायदा झाला या ठिकाणी जय शिवशंकर डोके दापिली गावाचा, तो म्हणजे 4 धावांचा. किसनजी बाबू भोईर आपलं सुद्धा आधी स्वागत, वेलकम इन दिस व्हीआयपी डायस. आणि वर्मा सर सांगतायत की इट्स अ वाईट डिलिव्हरी. चेंडू लेग स्टिकला सोडून खूपच बाहेर निघतोय. टप्पा खोलट टप्प्याचा होता, पण तो थोडीशी लाईन दिशा भरकटली त्या ठिकाणी दिनेशची. याच दिनेशने हॅट्रिक प्राप्त केली होती बघा, आणि त्या दिनेशवरती अटॅक करतोय रुपेश भोईर, याने 2 चौकार लगवालेत. पुढचा चेंडू घेऊन रुपेशसाठी समजदारी संयम दाखवतोय रुपेश. माहिती होतं त्या ठिकाणी की गॅप आहे बघा, एक फिल्डर कव्हर करतोय, दुसरा बॅकअप छान देतोय, परंतु यालाच म्हणतात चांगलं कव्हरिंग आणि याला म्हणतात चांगली बॅटिंग, कारण मी चौकार षटकार मारू शकतो, सोबतीला सिंगल डबल घेऊ शकतोय, फार महत्त्वाचं आहे. विनंती असेल, आदर्श 11चे जेवढे प्लेयर आलेत आपण ड्रेस कोडमध्ये यायचं आहे. आदर्श 11 जे आपले आयोजक आहेत, आदर्श 11 क्रिकेट संघ धानिवली, आपल्याला विनंती आहे आपण येताना ड्रेस कोड घालून घ्यायचं आहे, युनिफॉर्ममध्ये यायचं आहे. हा चेंडू अजून एक स्क्वेअर मारा, दिशा भरकटली. त्याचं कारण काय रसिको? अटॅक केलं, हे फार महत्त्वाचं आहे. ही ऑस्ट्रेलियन नीती आहे की स्ट्रायकर गोलंदाज जर तुम्ही अटॅक केला तर बाकीचे गोलंदाजसुद्धा हातबल ठरतात. या ठिकाणी लेन बिघडून टाकली आहे रुपेश आणि विशालने, ती म्हणजे दिनेशची, ज्याने हॅट्रिक प्राप्त केली. धावसंख्या 25. भगवानजी राणे साहेबांचं स्वागत करतो. या ठिकाणी छानपैकी बॅकफूट पंच केलाय, चेंडूला काढलं कव्हर पॉईंट मधून सुसाट वेगाने 4 धावांसाठी. काहीतरी इश्यू आलाय. ओके, मी तत्पूर्वी धावा सांगतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली 29 वर. 3 षटकं समाप्त झाली, 3 गडी बाद झाले. छानपैकी पार्टनरशिप सुरू आहे आणि या ठिकाणी पुढच्या सामन्यासाठी मी आवाज देऊ इच्छितो. दापोडे विरुद्ध धानिवली, बरोबर. साई स्पोर्ट्स खारबा विरुद्ध धानिवली हा सामना रंगणार आहे. आम्ही पुन्हा फेरबदल करतोय. साई स्पोर्ट खारबा विरुद्ध आदर्श 11 धानिवली ही भिडंत असणार आहे पुढची. काहीतरी प्रॉब्लेम्स आले आणि आमचे सन्माननीय पॉवरफुल कॉमेंटेटर फ्रॉम ठाकूरपाडा भिवंडी सुनील पवार सरांचं आगमन होत आहे. आपलं हार्दिक स्वागत पवार साहेब, आणि तुम्हाला नवीन वर्षाच्या लाख लाख शुभेच्छा. जबरदस्त एंट्री साहेब तुमची, छानपैकी वेश परिधान केला आहे आणि सोबतीला रेबॅन गॉगल, आणि त्यांच्या मुखामधून सुद्धा छानपैकी गोडवा असणारा आवाज निघतो. ते आमचे पॉवरफुल कॉमेंटेटर सुनील पवार, 5वा दिवस त्यांचं. तर मैदानामध्ये ड्रिंक्स ब्रेक होतं. प्रेक्षक आपण बघूया, पहिल्या षटकामध्ये 3 धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये संदेशने 9 धावा खर्च केला. त्यानंतर अजून गिअर बदलले रुपेश भोईर आणि विशालने, जणू काय 6वा गिअर टाकला मर्सिडीजचा, BMWचा, आणि त्याच वेगाने धावसंख्या 17 कुठली 3ऱ्या षटकामध्ये, ज्याने हॅट्रिक प्राप्त केलेली त्याच स्ट्रायकर गोलंदाजाला दाखवून दिला आसमान धूळ चारली जवळपास, आणि 17 धावा कुठल्या. एकूण धावसंख्या झाली 29 3 षटकांच्या समाप्तीनंतर. 5 षटकांचा मुकाबला आहे. फिल्डिंग पूर्णपणे विखुरलेली आहे, पण ऑन साईड बघू शकता. एक लॉंग ऑन आहे, डीप मिड विकेट आहे, एक स्क्वेअर लेग पंचांच्या मागे डीपमध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे, आणि शॉर्ट फाईन लेग पाहू शकता आपण चेंडूच्या डाव्या बाजूला, आणि ऑफ स्टिकला पाहू शकता आपण ऑफ साईडला लॉंग ऑफ आहे, शॉर्ट कवर, शॉर्ट एक्स्ट्रा कवर अँड बॅकवर्ड पॉईंट. हो, ऑन साईडला छानपैकी ऑन ड्राईव्ह पाहतो आपण. विशालच्या बॅटमधून हा चेंडू वेगाने गेला, आलं तर कार्पेट, तितक्याच वेगाने एकाच ॲक्शनमध्ये फेकी झाली, पण तो फेकी थोडीशी लेझी होती, पण तो नुकसान नाही झालं.
रुपेशला स्ट्राईकवरती ठेवलं. विशालला माहिती आहे की रुपेशची चांगली नजर बसली आहे, रुपेशला चेंडू फुटबॉलसारखा दिसू लागला आहे, म्हणून आपण त्याला स्ट्राईक देऊया. चांगली रणनीती वापरतायत विशाल या ठिकाणी. यालाच म्हणतात समजदारीचं क्रिकेट. समजून सांगण्यापेक्षा समजणं फार महत्त्वाचं आहे. त्याचं आपल्याला या ठिकाणी दर्शन घडते मैदानामध्ये. छानपैकी या ठिकाणी पार्टनरशिप रचतायत रुपेश आणि विशाल. यावेळेला रुपेश छानपैकी चेंडू उडवतोय. फॉरवर्ड रिझनमध्ये चेंडू दोन फिल्डरमधून सीमारच्या चिडतोय, फाडतोय. दणदणी खणखणीत चौकार फ्रॉम बॅट ऑफ रुपेश भोईर देअर. लूज होता, शॉर्ट ऑफ गुड लेंथ होता, अगदी वेळ मिळाला पूर्णपणे. ताकदीचा वापर केला, बॅट रोल केली रुपेश भोरने. पूर्णपणे शर्यती बॉडीचा पूर्णपणे ताकद वापरला, बॉडी वेट ट्रान्सफर केलं, चेंडूला काढलं स्क्वेअर पंचच्या डोक्यावरून. 4 धावांसाठी धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 34 वर. लॉस ऑफ 3 विकेट्स. धावसंख्या होती कुठे, धावसंख्या आली कुठे आणि कुठे नेऊन ठेवणार ते बघायचं आपल्याला सामन्यामध्ये. पुण्याचा सज्ज रुपेश भोईर यावेळेला चेंडूला उंच उडण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू जातोय मिड विकेट रिझनमध्ये. सचिन तेंडुलकर स्टँडच्या अगदी समोर छानपैकी फिल्डिंग केली आहे. फिल्ड त्या ठिकाणी तैनात सोम आहे. त्या ठिकाणी सोमनी कुठलीच चुकी न करता लगेच एकाच ॲक्शनमध्ये फेकी केली आणि फक्त 1 धाव त्या ठिकाणी देण्यात आली रुपेश भोईरला. आणि संघाची धावसंख्या अलगदपणे पुढे जात असताना 35 वर. आदर्श 11च्या सर्वच प्लेयर्सने ड्रेस कोडमध्ये यायचं आहे. पहिला सामना पहिल्या षटकामध्ये तिसऱ्या चेंडूपासून जो आपण विकेटचं पतन बघितलं, तिसरा चेंडू, चौथा चेंडू, पाचवा चेंडू, ह्या तिन्ही चेंडूवरती 3 विकेट प्राप्त केलं. असं वाटलेलं की धावसंख्या फार कमी असेल, परंतु नाही. रुपेश भोईरने दाखवून दिलं की आम्ही सुद्धा एरंदाळच्या जवळूनच आलेलो आहेत, आम्हाला माहिती आहे त्याविरुद्ध कसं खेळायचं. दाखवून दिलं रुपेश भोईरने विशाल. हो, बॅक टू द बॉलर, वेगाने चेंडू गेला होता. संधी होती स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये, परंतु वेळ नव्हता त्यांच्याकडे, नजर नव्हती. गोलंदाज ललित होता, प्रयत्न केला त्याने, पण त्याला हुलकाने देऊन चेंडू गेला अगदी समोर, कॅमेरामॅनच्या अगदी जवळ, स्क्रीनच्या जवळ, सिंगलसाठी. 4 चेंडू झाले चौथ्या षटकातील. 7 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत, एक चौकार ज्यामध्ये 3 सिंगल, आणि धावसंख्या जाऊन पोहोचली 36 वर. 36 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट्स. जय शिवशंकर ढोके दापोली संघाची धावसंख्या. जो संघ या ठिकाणी पहिल्या इनिंगमध्ये फलंदाजी करतोय नाणेफेक हारल्यानंतर. ललित, ओहो, हा ॲक्शन, उडवला चेंडूला, उंच जातोय आणि पाहतच राहिले. पूर्णपणे फायरिंग करतोय, चॅलेंज करतोय एरनजाडला की मी तुझ्या शेजारीच राहतोय बाबा, मला माहिती आहे कसं खेळायचं. आ खुल के मैदान अभी खाली पड़ा है, दम है तो विकेट गिरा के देखा, तेरे सामने रुपेश नाम का खाली खडा आहे. तो सांगतोय रुपेश भोईर एरनजाडच्या सर्व टीमला. चेंडूला चॅलेंज करतोय. धावसंख्या पोहोचली षटकाराने, ती म्हणजे 42 वर. ही चळवळ स्वातंत्र्याची नाही, ही चळवळ आहे जिंकण्याची. आदर्श चषक. मंगेश भोईर, वेलकम, क्या बात आहे, पाहिलं तुला. षटकार आला, चौकारा आपण पाहिले, षटकार आला आणि आता पूर्ण तयार आहे रुपेश भोईर, सेटल झाला बॅट्समन. पार्टनरशिप सुद्धा उत्तमरित्या रचतोय विशाच्या सोबतीला. खोलटप्या चेंडू, हो, हा चेंडू बऱ्याच वेळाने आला ललितच्या माध्यमातून. हा ॲक्शन केली, पाहिलं, अगदी स्टिकच्या जवळून चेंडू डिलिव्हर केला होता. आणि हा बऱ्याच वेळानंतर आपण डॉट चेंडू बघितला, कारण पहिला 5 चेंडूमध्ये तब्बल 13 धावा कुठल्या, ज्यामध्ये एक चौकार, एक षटकार होता. ललितचंही षटक 13 धावांचं. अशा प्रकारे 4थं षटक समाप्त झालं. जय शिवशंकर ढोके दापोली संघाची धावसंख्या 3 गटाच्या मोबदल्यामध्ये आतापर्यंत जाऊन पोहोचली, ती म्हणजे 42 वर. स्पीडअप करा गेम, जास्त वेळ घेऊ नका. चंदू, विनंती असेल, कारण तुमच्यासाठी या शेवटच्या षटकाची 2 मिनिटं फक्त अवधी शिल्लक आहे. 10 वाजता चेंडू पडला होता. काळजी घ्या, वेळेला फार महत्व आहे. वेळ कोणासाठी थांबत नाही. समय और शब्द का उपयोग बेपरवाही के साथ मत करो, क्योंकि ये दोनों भी कभी आते हैं ना कभी दोबारा मौका देते हैं. समय और शब्द बहुत महत्त्वपूर्ण आहे, खूप महत्त्वाचे आहेत. शब्द आणि तुमची वेळ ही कोणासाठी थांबत नाही. थांबू नका.
कारण म्हणतात ना की न थांबता न थकता न झुकता न वागता प्रयत्न करणाऱ्यांसमोर नशीब सुद्धा हरतं. म्हणजे थांबू नका, डबक्यासारखं थांबू नका, वाहतच राहा, खेळत राहा. तुम्हाला पाहण्यासाठी आमचे प्रेक्षक आले, तुम्हाला पाहतायत टेन क्रिकच्या माध्यमातून आमचे लाईव्ह प्रेक्षक. साईनाजी भोईर आपण यायचं आहे, आपलं हार्दिक स्वागत. या स्टेजवरती या. थोडासा ब्लाइंड शॉट हवेत मारा. फुटवर्किंग नव्हतं, विशालचं फुटवर्किंग थोडंसं जरा आपल्याला उणीवपूर्ण जाणवतंय. परंतु रुपेश भोईर एका बाजूला चांगला किल्ला लढवतोय, पुढे थातात ह्या नाचवले त्यांनी, चहू बाजूला चतुरस्थपणे खेळतोय, फटकेबाजी करतोय आणि धावा नाकार देतोय. धावसंख्या स्थिर आहे 42. आपटण्याचा प्रयत्न, तितकाच चेंडू आपटून मारला. ऑन साईडला पाहतोय आपण, मिड विकेटला वेगाने क्षेत्रक्षक पोहोचतो अविनाश. आणि चांगलं एकाच ॲक्शनमध्ये फेकी सुद्धा केली. हे अवघड काम असतं, खाली वाकून चेंडू एकाच ग्रीपमध्ये घेऊन त्याच ॲक्शनमध्ये फेकी करायची, ती सुद्धा डायरेक्ट इंटू द हँड ऑफ बॉलर. क्या बात आहे अविनाश, ब्रिलियंट पीस ऑफ फिल्डिंग देअर. धावसंख्या 1ने पुढे सरकत असताना 43वर 43 ऑन द बोर्ड. आमचे सुनीलजी पवार आलेले आहेत, जबरदस्त समालोचक. अगदी कमी वेळेमध्ये खूप छानपैकी ख्याती ज्यांनी प्राप्त केली आहे. कुठे भिवंडी आणि कुठे मोरबाड याची प्रचिती येते या फटक्याने. किती छानपैकी लॉफ्टेड ऑन ड्राइव्ह फेकून दिलाय प्रेक्षकांमध्ये. मस्त फटका पण आपण रिप्लेमध्ये पाहू शकता. चेंडू हाफ वॉली चेंडूला अगदी परफेक्ट मिडल ऑफ द बॅट केलं, बॅट म्हणून साऊंड आला आणि तितका सुंदर चेंडू गेला प्रेक्षकांमध्ये. रुपेश भोईरचा षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचली 49वर. अजून एक फ्लॅट 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 मायटी हिट, सिक्सर, सेकंड इन रो. आता रुपेश भोईरने अपने चौका देखा, अपने छक्का भी देखा. ये तो सब आप मेरा आगाज देख रहे हो, लेकिन अंजाम होना अभी बाकी है. ये तो सब झांकी है यार, पिक्चर तो अभी बाकी है. रुपेश भोईर बता रहा है इरनजाड को. इरनजाड, जय हनुमान आणि जय शिवशंकर दोघांमधली भिडत इथे मैदानामध्ये रंगते. शेवटचं षटक आहे. 4 चेंडू झाले, ज्या 4 चेंडूमध्ये तब्बल 2 षटकार, एक सिंगल, 13 धावा कुठल्या. पूर्णपणे पिसे उपटून टाकतोय गोलंदाजांची. तात्या नाचवतोय, सोळो की पळो करून सोडलंय रुपेश भोईरने. जसा मैदानामध्ये आला असं वाटलं नव्हतं की धावांचा आकार इतका वेगाने पुढे जाईल, पण तो चेंडू इथे जबरदस्त मिडल करतोय. नजर छान आहे आणि पुढे मनाची तयारी आहे की मी नवीन वर्ष असाच साजरा करेन. ही नवीन वर्षाची माझी छानपैकी उत्तम सुरुवात आहे रुपेश भोईरची. धावसंख्या 55. नीटचा मिडलिंग झाला नाही, परंतु छानपैकी शॉर्ट सिलेक्शन आहे, गॅप सिलेक्शन आहे बॅकवर्ड डिझाईनमध्ये. सुरेख पंचाच्या मागे आणि फेकीच बघा, घर फिरले की घराचे वासही फिरतात, त्याचं उत्तम उदाहरण बघा. चौकार 22च्या रूपात. वर्माजी 6 रन्स ना टोटल. येस, थँक्यू सो मच, क्या बात आहे. 2 आधी आल्या, एक तो करेला ऊपर से नीम चढा. आधीच कर्जबाजारी, त्यात उसने शेजारी. धावांचा डोंगर रचतोय आणि अजून तुम्ही त्याला अशा प्रकारे धावा देतायत तर नक्की तुमचे मनसुबे या ठिकाणी खचून टाकेल रुपेश भोईर. शेवटच्या चेंडूसाठी सज्ज झाले. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 50 अप होऊन, ती म्हणजे जाऊन पोहोचली आहे 61वर. 61 ऑन द बोर्ड. 12च्या पुढे 46 वरती खेळतोय. रुपेशला शुभेच्छा देऊ आपण हाफ सेंचुरीसाठी. यू कॅन डू इट, यू हॅव टू डू इट रुपेश भोईर, कम ऑन. क्या बात है, क्या बात है, एब्सोल्युटली अनबिलीवेबल. कॉंग्रॅच्युलेशन्स. सुधारी हे पडवणे मैदान दुमदुमले गाजले. रुपेश भोईर फायरिंग करून परततोय. 50 धावा ज्याने ठोकल्या. 50 नॉट आउट. क्या बात आहे, मॅरेथॉन खेळी केली रुपेश भोईरने. ब्रँड ऑफ डोके. बॅट दाखव रुपेश, बॅट दाखव यार, कॅमेराला पण दाखव, प्रेक्षकांना दाखव. तुम्ही करून दाखवलं, तुला पाहिलं आम्ही. आधी आम्ही दिनेश गोलंदाजाला पाहिलं ज्याने हॅट्रिक दाखवली. आता त्या हॅट्रिक होती पुणे पाणी फेडलं जसं काय आपण पाहिलं. रुपेश भोईरचं अर्धशतक. अनबिलिव्हेबल परफॉर्मन्स फ्रॉम रुपेश भोईर हियर.
लक्ष ठेवलं 67 धावांचं. पहिल्या षटकात 3 धावा, सेकंड षटकामध्ये 9 धावा, त्यानंतर 17, त्यानंतर थोडंसं कमबॅक केलं ललितने, करून दिलं 13 धावा. परंतु मयूर जसा आला 5व्या षटकामध्ये 23 धावा ठोकल्या आणि पहिल्या अर्धशतकाची नोंद केली, ती म्हणजे रुपेश भोरने. या आदर्श चषकामध्ये आदर्श लढाई दिली, आदर्श परफॉर्मन्स दिलं रुपेश भोरने. तर 67 धावांचं लक्ष कशा प्रकारे पार करेल जे हनुमान एरंजाड संघ की डोकेदापली संघ त्या धावांचा संरक्षण करेल, याचं उत्तर देण्यासाठी माझ्या सोबतीला कॉमेंट्री बॉक्समध्ये जोडले जातील आमचे सन्माननीय, आमचे परम मित्र, पॉवरफुल कॉमेंटेटर फ्रॉम ठाकूरपाडा भिवंडी, मिस्टर सुनील पवार सर. वेलकम सर इन कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच. आदर्श गाव जर म्हटलं मुरबाड तालुक्यातला धानिवली, आणि या गावावर ज्यांचा आशीर्वाद आहे ना, परमपूज्य कमलनाथ महाराज यांचा आशीर्वाद घेऊन मी आजच्या दिवसामध्ये कॉमेंट्रीला सुरुवात करतो आहे. आणि त्यानंतर गणपती बाबाला वंदन आणि महाराष्ट्राचे आराध्यदेव छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून मी सुनील पवार भिवंडीकर सर्व तमाम क्रिकेट रसिकांचं मनपूर्वक स्वागत करतो आहे. आणि पहिलाच सामना काय अतिशय आपण सुरेख पाहिलं. या सामन्यात म्हणजे जर पाहिला पण सुदर्शन पहिलं अर्धशतक पटकावलं आहे. फलंदाज जर पाहिला पण तर रुपेश यांनी मूर्ती लहान पण कीर्ती महान, मला आठवण झाली या रुपेशला पाहून. जयदुर्ग सुरेश संघाचा छोटू म्हणजे भिवंडीतला अजून एक रुपेश, ज्या प्रकारे त्यांनी फलंदाजी केली. तर भिवंडीचं एक अजून दमदार संघ ज्यांचं आगमन झालेलं आहे. आणि या संघामध्ये एक असं नाव आहे सुदर्शन, टेनिस क्रिकेट नव्हे तर आंतरराष्ट्रीय क्रिकेट कुठलंही क्रिकेट असो त्यामध्ये रेकॉर्ड करणारा उमेश नावाचा गोलंदाज, ज्यांनी 6 चेंडूवर 6 विकेट प्राप्त केल्या. तो म्हणजे जाणता राजा खारबाव संघाचा हुकमी इक्का म्हटलं तर वावगं ठरणार नाही आहे. मी मयूर तरे यांना विनंती करेन की दादा आपण व्यासपीठावर यायचं आहे. आणि तसे जर राहुल कारभारी जर आला असेल तरीसुद्धा मी जाणता राजा या संघाच्या 2 महान खेळाडूंना विनंती करेन की आपण व्यासपीठावर यायचं आहे. सर्वप्रथम तुमचं मुरबाड तालुक्यामध्ये, त्यानंतर माझं धानोली गावामध्ये मी आयोजकाच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक असं हार्दिक स्वागत करतो आहे. राहुल कारभारी आणि निश्चित मयूर तरे आपण यायचं आहे व्यासपीठावर. खूप मोठं नाव आहे भिवंडी तालुका क्रिकेट ग्रामीणचा जर विचार केला आपण खारबावचं, आणि खारबावचं मग कुठलाही संघ असो, तो मग जाणता राजा असो की साई स्पोर्ट खारबाव, नो डाऊट. आणि आत्ताच नुकतंच आपण यूट्यूबच्या माध्यमातून पाहिलं असेल की खारबाव प्रीमियर लीग झाली होती, त्यामध्ये खूप चांगले सामने पाहिले. आणि गेल्या वर्षीचा जो आपण KPL पाहिला होता खारबाव प्रीमियर लीग, तो म्हणजे आयोजक पूर्ण ऑल मयूर तरे अँड कंपनी हा संघ होता. सिरगाव संघाचा आदरणीय महाराष्ट्र पोलीसचा सचिन सर जर आले असेल तर आपण लगेच व्यासपीठावरून संपर्क साधायचा आहे. शिरगावचा हुकमी इक्का सचिन सर आपण जर आला असेल, महाराष्ट्र पोलीस आहेत दादा, आपल्याला विनंती असेल की आपण व्यासपीठावर यायचं आहे. आज माझ्यासोबत जॉईन झालेले आहेत व्हॉइस ऑफ टिटवाला मनोज कारवेसरांचं. जेवढं मी कौतुक करेन तेवढं कमी आहे, कारण की बघा मित्रांनो, आयुष्यामध्ये तुम्ही पैसा कमवणार खूप, पण त्यापेक्षा माणुसकी कमवणं खूप महत्त्वाचं आहे. आणि हेच उत्तम उदाहरण आपण व्हॉइस ऑफ टिटवाला म्हणजे ज्या निंबवलीचा बुलंद आवाज मनोज कारवेसर जे आमच्यासोबत आहेत. सर नवीन वर्षाच्या लाख शुभेच्छा. आणि संपूर्ण क्रिकेट रसिकाला मी सुनील पवार कॉमेंट्री बॉक्सच्या माध्यमातून आपल्याला नवीन वर्षाच्या सर्व तमाम पाहुण्यांना, व्यासपीठावर जेवढे पण मान्यवर आहेत, खेळाडू आहेत, क्रिकेट रसिक आहेत, त्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप लाख शुभेच्छा. आणि त्या पहिले मात्र माझे खास मित्र जवळचे धानिवली गावचे एक आदर्श व्यक्तिमत्व KKचा आज वाढदिवस आहे. आणि KK तुला कॉमेंट्री पॅनलच्या माध्यमातून, स्कोरर पॅनलच्या माध्यमातून वाढदिवसाच्या KK तुला लाख शुभेच्छा. तसेच पाहतो की सतत 5वा दिवस आहे आणि चंदू दादा यांचं पण ग्राउंडवर जर पाहिलं आपण पहिल्या दिवसापासून खूप मोठं योगदान आहे. आणि तमाम आयोजकाच्या माध्यमातून ओमसाई एरंजाड संघाच्या माध्यमातून सुद्धा एरंजाड संघाला शुभेच्छा दिलेत. खूप खूप धन्यवाद. आपण राजेश
घरत यांच्या माध्यमातून. तर मी परत एकदा विनंती करेन मयूर तरे आपण यायचं आहे, सोबत राहुल कारभारीला सुद्धा घेऊन यायचं आहे. तर जाऊया आपण मैदानाच्या आतमध्ये. सकाळी उल्लेख सरांनी मी यूट्यूबच्या माध्यमातून ऐकत होतो की 30 वर्षामध्ये ही स्पर्धा गेलेली आहे आणि सरांनी खूप छान उल्लेख केला या गावाबद्दल. निश्चित गाव खूप महान आहे आणि त्यासोबतच सर्वप्रथम या गावाचा आदर्श काय आहे, निश्चित कारवे सर जर पाहिलं आपण प्रत्येक घराघरामध्ये गव्हर्नमेंट सर्वंट आहे, त्या म्हणजे हा धानिवली गाव आहे आदर्श आहे. पण मी पहिल्या दिवसापासून हे उल्लेख करतोय की हा शिक्षक गाव आहे, गुरुचा गाव आहे आणि प्रत्येक गावामध्ये ही जर परंपरा असली, प्रथम शिक्षण त्याच्यानंतर मात्र खेळ, या दोन्ही गोष्टीवर मात केलेली आहे गावाने, म्हणून महान गाव आहे, आदर्श गाव आहे. आणि आदर्श ट्रॉफी पाहतोय आपण. तर सामन्याला सुरुवात होताना पाहतोय राऊंड द विकेट. पहिला चेंडू चांगला चेंडू आहे की खराब, लाईन चुकीची आहे आणि वर्मा सर वळताना आमच्याकडे दोन्ही हात समांतर निश्चित करतात, इशारा येतो वाईटचा. वाईट धावसंख्येने मात्र इथं सुरुवात झाली आहे डावाची, कारण की टार्गेट खूप मोठे समोर जर पाहिलं आपण निर्धारित 5 षटकाचा सामना आहे आणि टार्गेट जर पाहिलं आपण 66. पण कारवे सर मी पहिल्यापासून कव्हरेज करतो ही स्पर्धा. खेळपट्टी जर पाहिली तुम्ही 50 बनवा की 70 बनवा, धावा सहज लिहिल्या पार केल्या जातात. फक्त काल एक संघ जर काकडवाल संघाने खूप प्रतिकार केला गोलंदाजांनी. यावेळेस चांगला चेंडू अजून, हा चेंडू चांगला आहे. टप्पा पडल्यानंतर अँगल म्हणून थोडासा चेंडू बाहेर निघणारा होता. 66 धावाचं जर तुम्हाला टार्गेट पार करायचं असेल तर पॉवर प्ले 1 पॉवर प्ले 2 म्हणजे खूप मोठी फटकेबाजी तुम्हाला करावी लागेल. आज भिवंडीचे तब्बल 6 संघांना आपण ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. यावेळेस मात्र अजून एक अतिशय सुरेख लेंथवरचा चेंडू होता, लागोपाठ दुसऱ्या चेंडूवर बीट होतोय फलंदाज आणि इथं मात्र संघर्ष करण्यासाठी मजबूर केलंय गोलंदाजांनी. अंतिम फेरीत जो संघ पोहोचलाय तो मुरबाड ग्रामीणचा हाफ होता, त्यामध्ये माळीपाडा संघाने. हो हो हो, अजून अतिशय एक सुरेख चेंडू, म्हणजे पहिला चेंडू वाईट, त्यानंतर काय कमबॅक करतोय, काय वापसी करतोय, अतिशय मूल्यवान कामगिरी करताना हा गोलंदाज पाहतोय आपण. इथं मात्र मंगेश, आठवण झाली मला आदर्श धानिवली संघाचा मंगेशची, ज्यांनी या टुर्नामेंटमध्ये 1 षटक हाताळलं होतं, अतिशय सुरेख कामगिरी केली होती. आणि तर मात्र हा मंगेश चांगली कामगिरी करतोय षटकामध्ये. याच पात्र हवेत आहे, मिड ऑफच्या डोक्यावरतून चेंडू जाईल लॉंग ऑफ बाउंड्रीच्या बाहेर, सीमा पार, दमदार चौकार. माध्यमातून खूप अफाट परिश्रम केले जाते असे आमचे अभिमन्यू दादा अप्पा. आणि तसेच पाहतोय की आपण श्याम यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे आणि सोमनाथ भोईर दादा यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. खूप अफाट मेहनत आहे या स्पर्धेसाठी या प्रत्येक आयोजकाच्या माध्यमातून. सामना मात्र पहिल्या षटकामध्ये असं वाटते की आता एकतर्फी होते का, पण या चेंडूवर चांगला फटका पाहिला, पण मिड ऑफच्या वरतून हा फटका खेळला होता, लॉंग ऑफ बाउंड्रीच्या बाहेर पाठवले. चौकारांनी मात्र तब्बल 4थ्या चेंडूवर खाता उघडतोय फलंदाज. इथे मात्र जर पाहिलं आपण चंद्रकांत, गोलंदाज सज्ज होतोय. याच पात्र लॉफ्टेड फटका हवेत आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक, ओ इथं मात्र झेल सुटलं. आणि जेव्हा जेव्हा आपण चर्चा करतो मनोज कारवे सर की फलंदाज जीवदान मिळतोय ना, त्या मात्र तो मागं वळून पाहत नाही, पुढे 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 चालत जातोय. आणि त्याच प्रकारे पाहतोय की आपण इथं मात्र जीवनदान मिळालंय आणि त्यापूर्वी मात्र फक्त एक सिंगल कंप्लीट केल्या गेली. या एका धावेने संघात धावसंख्या हळूच पुढे सरकते, आता मात्र 6. थोडेसे वाटते की मला उदास दिसत आहेत आमचे टी व्ही ऑपरेटर गुणलेखक भावेश. खूप छान स्कोरिंग, त्याच्या माध्यमातून आपण सातत्याने पाहिले. ड्रोन उडाला आहे, ड्रोन, आणि इथं मात्र चांगला चेंडू आहे. ओके ओके, निश्चित या स्पर्धेचं आपण थेट प्रेक्षेपण तिसे केबलच्या माध्यमातून सुद्धा पाहू शकता. चॅनल नंबर जर पाहिला आपण 105 या नंबरवर आपण या स्पर्धेचा आनंद घेऊ शकता, स्मार्ट टी व्हीवर सुद्धा. आणि पूर्ण श्रेय क्रेडिट श्याम भोईर म्हणजे माजी उपसरपंच धानिवलीचे आणि आयोजक
कमिटीचे मेंबरसुद्धा आहेत आणि आदर्श धानिवली संघाचे खेळाडूसुद्धा आहेत. अ, अ, इथं मात्र पाहतोय की आपण आदरणीय हृदयजी भोईर साहेब यांच्या माध्यमातून सुद्धा पाहतोय आपण ढोके या संघाला शुभेच्छा देतात. खूप खूप धन्यवाद हृदय दादा. आपण टेलिव्हिजनच्या माध्यमातून सामन्याचा आनंद घेत आहेत. कविदास कविदास सॉरी खेळाडू आहे संघाचा, पण आज तो अनफिट असल्यामुळे या सामन्यात आपण त्यांना पाहू शकत नाही आहे. खूप मोठं नाव आहे त्या खेळाडूंचं या मुरबाड नव्हे तर पूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये. आणि तो खेळाडू मात्र टेलिव्हिजनच्या माध्यमातून आपल्या संघाचा उत्साह वाढवण्यासाठी तिने शुभेच्छा दिल्या आहेत. आदर्श चषक धानिवली 2021-22 हा 5वा दिवस आहे आणि ग्रामीण ओपनमध्ये आपण आज जे संघ पाहणार पहिला सामना जय शिवशंकर विपक्ष जय हनुमान एरंजाड. खूप मोठं नाव आहे. त्यानंतर मात्र जो सामना होणार आहे आम्ही लगेच आपल्याला थोड्याच वेळात सांगणार आहोत. धावसंख्या फक्त आणि फक्त 6 आहे. आज आपण ॲक्शनमध्ये चेरोबा कोण, मितेश एलेवन कुरुंद, आदर्श व्यक्तिमत्व नेवा पाटील आणि खूप मोठं नाव आहे चेरोबा कोण संघाचा जर विचार केला आपण आलोक मुकादम नो डाऊट सेहवागच्या प्रमाणे तो फलंदाजी करतोय, पण या स्पर्धेमध्ये कशा प्रकारे खेळले हे पाहायचं आहे. पॅक टीम आहे चेरोबा कोण. हो क्या बात आहे क्या बात आहे. म्हणजे पाहतोय आपण एरंजन गावाचे जावई म्हणजे आमचे कॉमेंटेटर व्हॉइस ऑफ टिटवाला आणि संपूर्ण संघ जर पाहिलं आपण एरंजनचं तर मेवणे मंडळी मैदानाच्या आतमध्ये आहे आणि पाहिलं की आपण आवाज त्यांचा ऐकलं आहे. कारवे सर खूप मोठं व्यक्तिमत्व आहे आणि इथं मात्र पुढच्या रणनीतीसाठी आमचे आयोजक कमिटीचे चारही मेंबर चर्चा करताना पाहतोय आपण. यावेळेस उडवलंय, चाललंय 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 मिड विकेटच्या वरतून ठोकलाय हा उत्तुंग षटकार. संघ आहे जनता राजा खारबाव संघाचं आगमन झालेलं आहे. कुल विचार जर केला आपण तर खूप मोठा संघ आहे आणि याच पहिल्या वेळेस मुरबाड आणि धानिवली गावामध्ये त्यांचं आगमन झालं आहे आणि वेळेचं खूप महत्त्व देतात आमचे भिवंडीतले प्रत्येक संघ. यावेळेस हा चेंडूची लाईन कुठे आहे, छान लाईन आहे. टप्पा पहिल्यांदा थोडंसं आतमध्ये येणारा चेंडू होता आणि तो जर का बेनिफिट पाहिलं की हा चेंडू चांगला आहे. ऑल टोटली ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून पाहतोय की आपण आदर्श धानिवली गावाचं कॅमेरा ड्रोनच्या माध्यमातून कैद करताना क्षण चित्रे. याच पाहता पुलचा फटका खाली क्षेत्रामध्ये आहे. मिडविकेट क्षेत्राकडे चेंडू अतिशय वेगात सरसावतोय बाउंड्री लाईनकडे. स्कोरीचा क्षेत्र शेकतोय, चेंडूला फील करतोय, थ्रो करतोय. तोपर्यंत मात्र या 2 धावा सहज कंप्लीट होताना आपण पाहतोय. टार्गेट मोठं आहे पण सुरुवात हवी तशी अजून मी तर म्हणेन की झाली नाही आहे. धावपलकर धावा आहे त्या 15. सज्ज होते गोलंदाज. यावेळेस पात्र फलंदाज बाद होईल. खराब चेंडूवर विकेट प्राप्त. इथं मात्र बोनस म्हणावं लागेल. पुल जर करायचं तर आपल्याला योग्य चेंडूची निवड करायची आहे. हा फटका जर कट किंवा अपर कट केला असतं तर आपल्याला धावा बनवल्या आल्या असत्या, पण तसं नाही. मोह आवडताना पूल करण्याचा, चेंडू बघत नाही, लाईन बघत नाही आणि हा फटका पूल करण्याचा प्रयत्न केला होता. सर्कल क्रॉसिंग गरजेचं नाही आहे, फक्त बाउंड्री लाईन क्रॉसिंग करणं गरजेचं आहे.
क्रमांक 3वर नवीन फलंदाज खेळपट्टीवर जाताना आपण पाहतोय श्री. नाव चांगलं आहे, खूप छान नाव आहे श्री. पण श्री कशा प्रकारे सुरुवात करतोय पाहायचं आहे, कारण की धावाचं वेग जर पाहिला पण कमी आहे आणि टार्गेट खूप मोठे आहे. तुम्हाला वेग वाढवावा लागेल जर सामना जिंकायचा असेल. एरंदाड संघ पाहतोय आपण इथं, मात्र फलंदाजी करताना पाहतोय आपण 66 धावाचं आव्हान आहे. आणि मनोज कारवेसरने उल्लेख केला होता की पडोशी आहेत, पण मी तर म्हणू की कुठलंही गाव असो, पडोशीमध्ये खूप नेहमीच वाद असतोय. दूरचा परवला पण पडोशी नाही परडणार. यावेळेस पात्र हवेत आहे, ठोकलाय हा A1 क्वालिटीचा षटकार. पोखरा की मेन. परत मयूर, मी तुला विनंती करेन की आपण व्यासपीठावर यायचे. मयूर या दादा आपण, कारण की सातत्याने आम्ही उल्लेख करतोय आणि प्रत्येक येणाऱ्या संघाचं दुरून आम्ही त्यांचा स्वागत आणि सत्कार करतोय. आपण यायचे मयूर, व्यासपीठावर यायचं आहे. सज्ज होताना इथं मात्र यावेळेस पात्र अजून एक चुकीचा फटका लागोपाठ. मला वाटतं की फलंदाजी तर मात्र चला 85 आपण काही चर्चा करायची नाही आहे. फलंदाज बाद होतो इथं, खूप मोठा दे धक्का. संघर्ष करताना पाहतोय आपण एरंदड संघाचे फलंदाज. 66 धावचं टार्गेट आहे आणि तो टार्गेट स्वीकारताना मात्र दुसऱ्या षटकाचा खेळ जर पाहिला आपण तर या षटकामध्ये धावा खूप जास्त आल्या, पण 2 महत्त्वपूर्ण सुद्धा फलंदाज गमावले. पहिल्या षटकामध्ये फक्त 6, त्यानंतर मात्र 15, म्हणजे एकूण टोटल धावसंख्या पाहतोय आपण 2-1 म्हणजे 21 अशी धावसंख्या. खूप चांगलं वातावरण निसर्गाच्या कुशीमध्ये हा मैदान पाहतोय आपण. स्वर्गीय गोविंद संतू भोईर क्रीडानगरी धानेवलीच्या ऐतिहासिक मैदानावर आपण सातत्याने लागोपाठ 30वं वर्ष आहे या स्पर्धेचं. आणि मनोज कारवे सर, हा माझा जर विचार केला आपण तर ही 34 स्पर्धा आहे. सातत्याने मी कव्हरेज करतोय, कारण की प्रेम ज्या प्रकारे दिलं आदर्श धानेवली संघाच्या प्रत्येक आयोजकांनी आणि प्रत्येक गावकऱ्यांनी, मी त्यांचं ऋणी आहे, आभारी आहे. आयुष्यामध्ये तुम्ही पैसा किती कमवा, घेऊन सोबत कोणी काही जाणार नाही, फक्त तुमचे जो स्वभाव तो घेऊन जाईल. यावेळेस चांगला चेंडू, वेगवान चेंडू, अतिशय चांगला चेंडू होता पाहिला आपण. आणि आता मात्र काय बोलणार, ज्या प्रकारे हा चेंडू सोडण्याचा प्रयत्न केला, ना डावी ना उजवी, सरळ चेंडू निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. कधी कधी या चुका तुम्हाला संघाच्या पराभवाच्या कारणीभूत ठरतात. प्रत्येक गोष्टीला सखोल जर अभ्यास करतोय ना, तो संघ खूप उचित असतोय. यावेळेस पात्र अजून एक लेग ब्रेक चेंडू होता, मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये फलंदाज बाद. म्हणजे आता विकेटची पडझड कायम आहे, तू चल मैं आया अशी नाजूक स्थिती पाहतोय आपण. दापिवली हा संघ इथं मात्र खूप चांगल्या स्थितीमध्ये आहे. ज्या प्रकारे त्यांनी खूप मोठं टार्गेट उभं केलं होतं. रुपेश यांनी या स्पर्धेचा पहिलं अर्धशतक पटकावलं आहे. काय झुंजार खेळी साकारली आहे, विध्वंसक विस्फोटक खेळी त्यांनी साकारली आणि त्या खेळीच्या बळावर मात्र 66 धावाचं टार्गेट उभं केलं आहे एरंजिडे या संघासमोर. तर धावसंख्या जर पहिले आपण 21 आहे आणि तब्बल आतापर्यंत विचार जर केला तर किती फलंदाज बाद झाले,
3 फलंदाज. चांगलं षटक आतापर्यंत मंगेश यांचं पाहतोय आपण. मंगेश यांनी पहिल्या षटकामध्ये सुद्धा घातक गोलंदाजी केली होती. चांगला चेंडू परत एकदा टप्पा पडल्यानंतर खूपच वेगात बाहेर निघतोय. या खेळाडूला जर पाहिलं आपण थोडंसं मला वाटतं की आदर्श धानिवलीचा पांडेची आठवण येते जर या खेळाडूला बघितलं आपण मंगेश याला. आणि पांड्यांचं आगमन झालेलं आहे. वेलकम प्रवीण. ओ क्या बात आहे. आज आदर्श संघाचा आदर्श खेळाडू म्हणजे केकेचा वाढदिवस. यावेळेस बॅक टू द बॉलर ड्राईव्ह. अतिशय चांगला प्रेक्षणीय फटका पाहतोय आपण. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणजे चेंडूवर अतिशय उत्तम A1 क्वालिटीचा खेळ पाहिला आपण. कारवे सर ज्या प्रकारे हा स्टेट ड्राईव्हचा फटका होता अतिशय अफलातून होता. त्यानंतर मात्र उच्च कोटीचं क्षेत्ररक्षण पाहिलं. धावसंख्या धावपलकावर 23. सामना जिंकण्यासाठी अजून मात्र चांगली फलंदाजी करावी लागेल. सामना संपला नाही आहे आणि तुम्ही जर मेहनतीमध्ये मेहनत कराल तर परिणाम चांगला येतोय. यास पात्रा चुकीचा फटका. तुम्हाला सातत्याचं चुकी करणं म्हणजे महागडं ठरू शकतोय. अजून एक फलंदाज बाद. क्षण चित्रे टिपताना खूप चांगलं लाईव्ह 10 क्रिकेटच्या माध्यमातून सातत्याने आपण पाहतोय 5वा दिवस. आणि मनोज कारवे सर मी टेनिस क्रिकेटचा जर लाईव्हचा आपण विचार केला तर सध्या 3 ते 4 टेक्निकल टीमचं नाव आवर्जून घ्यावं लागतं. GTC लाईव्ह असो, मग भिवंडीचा प्रिन्स म्यूज असो, 10 क्रिक असो, त्यानंतर SK इंटरनेट असो भिवंडीतला, त्यानंतर रोहन तरे अंजूर BTC लाईव्ह. ह्या गोष्टी टेनिस क्रिकेटला खूप उंच 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 शिखरावर नेऊन ठेवलेलं आहे. आणि तुम्हाला काय पाहिजे तर एवढंच छान प्रत्येक क्षेत्रामध्ये टेनिस क्रिकेटसुद्धा मागं नाही राहिलं आहे आणि खूप उंच भरारी घेत चाललं आहे. आणि सर्वप्रथम मी तर म्हणेन की 10 ते 15 वर्षापूर्वी भिवंडी टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून जो टेनिस क्रिकेटचा जाळा होता ना तो अख्ख्या आता मात्र महाराष्ट्रात नव्हे तर भारतात पसायला लागला आहे. खरं म्हणजे सर संतोष नाणेकरने जी पहिली वाहिनी लॉन्च केली ना सर ही महत्त्वाची आहे. टेनिसक्रिकेट.in ही सुरुवात होती. नो त्यानंतर डाऊट. बाकीच्या वाहिन्या. निश्चित संतोष नाणेकर सरांचं खूप मोलाचं योगदान आहे. अडे बॉलचे इशारा होते. चर्चा दिवसभरामध्ये सुरू राहणार आहे पण चर्चा ह्या सामन्यातसुद्धा ज्या प्रकारे अपेक्षा होते की टफ फाईट करेल पण आत्ता मात्र वाटते की तिसरे षटक प्रगतीपत्रावर आणि फक्त धावसंख्या येते 23, 43, 13 म्हणजे खूप मोठं समीकरण आहे. हो यावेळेस मात्र उडवलं आहे पण सरळ क्षेत्ररक्षक हातात हा चेंडू जातोय म्हणजे अजून एक फलंदाज बाद. दोन वाजवली. क्रिकेटची पंढरी तर आहे पण हा जो आपण धानिवली गाव पाहतो ना प्रति पंढरपूर म्हणून ओळखला जातोय. आज कारवे सर थोडंसं आकाशामध्ये पाहिलं आपण ढग दिसत आहेत कारण की कालपर्यंत खूप स्वच्छ वातावरण होतं. आज त्या वातावरणाचा चांगल्या संघाला फटका बसेल काय. खेळपट्टी जर पहिले आपण टणक आहे मातीची आणि 5वा दिवस म्हणजे थोडंसं गोलंदाजीला पोषक ठरणारी खेळपट्टी आहे. आणि पाहिलं आपण की पहिल्या इनिंगमध्ये विकेट हॅट्रिकसुद्धा पाहायला मिळाली. त्यानंतर मात्र अर्धशतकसुद्धा पाहायला मिळाला. हा कीर्तिमान झाला आजच्या दिवसामध्ये पहिल्या सामन्यामध्ये. हो नक्की अगदी आपण योग्य म्हणालात सुनील पवार सर की आज थोडंसं वातावरण चेंज वाटतं. त्याचं कारण म्हणजे एक नवीन वर्षाची सुरुवात आहे. काहीतरी चेंज दिसले पाहिजेत ना हे महत्त्वाचं आहे. कारण मी नवीन वर्ष आहे, मी नवीन दिवस आहे आणि नवीन सूर्यदेवता उगवली एक प्रकारे नवीन प्रकाश घेऊन आणि आपण सुद्धा नवीन जोमाने आपली कारकीर्द पुढे चालू ठेवली पाहिजे. निश्चित तर निश्चित एकच मी देवाला प्रार्थना करेन. 22चा दिवस उजडला आणि देवाला एकच सांगेल की अख्ख्या जगाला कोरोना आणि ओमायक्रॉन जे जाळं टाकलेले देवा हे संकट तू जगाच्या
बाजूला नाही कुठे ते दुसऱ्या ग्रहामध्ये नेऊन ठेवू एवढीच प्रार्थना करेन मी. कारण की खूप जवळचे व्यक्तिमत्वांना गमावलो आहे आपण या व्हायरसमुळे. आणि आत्ता मी परत एकदा विनंती करेन की या 22मध्ये जो ओमिक्रॉन हा आलेला आहे त्याला देव तू कुठं ते दुसऱ्या ग्रहावर घेऊन जा, पण आमच्या पृथ्वीवर या जग हा विषाणू ठेवू नको द्या. ते खरं म्हणजेच पवार सर की ओमिक्रॉन असो, कोरोना असो, डेल्टा असो, जे व्हेरियंट येत आहेत ॲक्च्युली हे आपण थांबवू शकत नाही. म्हणतात ना की संकट टाळणं माणसाच्या हातात नसतं, पण त्यांना तोंड देणं त्याच्याच हातात असतं. येणाऱ्या संकटाला तोंड देणं गरजेचं आहे. कुठे जावं असं आपण म्हणू शकत नाही की तू इथून पुढे जा, असं नाही आहे. सर्व आपलेच माईबाप आहेत, सर्व आपले बंधू आहेत जगामधले. फक्त जगाला एक चांगलं समाधान लाभू दे, आनंद निर्माण होऊ दे, असंच आपण देवाकडे नक्कीच प्रार्थना करूया. की कारण असं म्हणतात ना की सर हवामान आणि अंदाज कधी बदलेल सांगू शकत नाही, त्यासाठी नेहमी माणसाने तयार राहायचं असतं. अगदी बरोबर, पूर्णपणे सहमत आहे आपल्या मताशी. मनोज कार्वे सरच्या प्रकारे आपण उल्लेख केला आहे. कारण की 3 वर्षापासून खूप मोठं नुकसान झालं आहे या जगाचं. पण यावेळेस पाहता फोर्सिंग फटका पाहतोय, चाललंय चाललंय चाललंय, सरळ शेतीच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावते, म्हणजे फलंदाज बाद. पहिल्या दिवसापासून सुदर्शन आगे आगे आहे, मागं नाही आहे. आणि भावेश. आणि आयुष्यामध्ये माणूस काहीच कमवत नाही आहे, पैसा कमवतो, पण त्याबरोबर संबंध जर चांगले ठेवले ना तर निश्चित तो माणूस कुठंच मागं राहत नाही आहे. आणि मी रोजच उल्लेख करतोय, अजूनही करणार, की या पृथ्वीवर आपण पाहुणे आहोत. कोणी 60 वर्षाचं, कोणी 10 वर्षाचं, म्हणजे आयुष्य जो आहे तो ज्या प्रकारे आपण पाहुणे जातो ना त्या प्रकारे. यावेळेस पाहतोय की हा चेंडू चांगला आहे, मधल्या एसटीच्या वरतून चेंडू निघून गेलाय. काल आपण ऐकलं होतं डोंबिवलीचा बुलंद आवाज. निश्चित एक आदर्श व्यक्तिमत्व विनोद पाटील सरांना. पहिल्या दिवशी मॅजिकल ऑफ मराठी वाईस डॉक्टर गवली सर आणि त्याच्यासमेत कॉम्प्युटर ऑफ भिवंडी धुमाल आणि अजून एक जगदीश तारमळे सरांना पण ऐकलं होतं. आणि आज नो डाऊट व्हॉइस ऑफ टिटवाला हुकचा फटका चांगला आहे, चेंडू जाईल फाईन लेग बाउंड्रीच्या बाहेर, इथं मात्र येतोय चौकार. काढावं लागेल. यावेळेस प्रश्न विचारला लागला, पण चेंडूची लाईन कुठे हे चेक केली आणि लेगबाईच्या स्वरूपात एक सिंगल. 8 चेंडू 38 असं समीकरण आहे इथून सामना जिंकण्यासाठी. आज आपण खूप चांगल्या संघांना ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. त्यामध्ये एक भिवंडीतला नामवंत संघ जाणता राजा खारबाव. हा संघ जर म्हटला तर लोकप्रिय संघ आहे. आणि त्यासोबतच आपण अजून खूप मोठे संघ मितेश इलेवन करून, त्यानंतर जयहिंद देवरुंग, चेरोबा कोण असे दिग्गज संघ आज ॲक्शनमध्ये आपण त्यांना पाहणार आहोत. वेळेला महत्त्व द्या. जर आपण यूट्यूबच्या माध्यमातून सामन्याचा आनंद घेत असाल तर. यास आता फोर्स केलेला आहे, शक्ती एवढी अफाट नव्हती फटक्यामध्ये, म्हणूनच क्लिअर झाला नाही. लॉंग ऑफ बाउंड्रीवर चेंडू जातोय तोपर्यंत फक्त आणि फक्त एकच सिंगल. आणि असं वाटतं की एरंजेड संघानेसुद्धा सामना इथं मात्र थोडंसं सोडलं आहे. एवढंच सांगेन की तुम्ही हार मारू नका. जोपर्यंत तुमची क्षमता आहे संघर्ष करणे ते संघर्ष करा मित्रांनो. संघर्ष केल्याशिवाय कुठली तुम्हाला गोष्ट मिळणार नाही आहे. जर आपण अभ्यास नाही केला तर परीक्षेत पास कसं होणार, यासाठी तुम्हाला अभ्यास करावाच लागतो आयुष्यामध्ये. आणि अनिल कपूरचा पिक्चर आपण पाहिला असेल, जीवन एक संघर्ष.
सज्ज होताना गोलंदाज रिवर्स अटेंड करायचा होता, काहीतरी वेगळा पलटी फटका, आणि आमचे दसत पाटील सरांच्या भाषेत वेगळाच फटका. खूप मोठं नाव आहे आणि असायला पाहिजे टेनिस क्रिकेटमध्ये. आणि त्याबरोबर मनोज कारवेसर पण आमचे भिवंडीतले एक अतिशय त्याच टाईपचे समालोचक. आमचा एकच वादा मोहनदादा. खूप मोठं नाव आहे भिवंडी टेनिस क्रिकेटमध्ये जर पाहिलं आपण. इथं मात्र आता चला आपण वेळ कमी घ्या, सातत्याने आम्ही विनंती करतोय. जाणता राजा खारबाव संघाचा कर्णधार आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे. जाणता राजा संघाचा संगणक आपण लगेच या, कारण की सिरगाव संघाचा संगणक. वेलकम सचिन दादा, स्वागत आहे आपलं. महाराष्ट्र पोलीस खूप एक चांगलं व्यक्तिमत्व दादांचं, मनपूर्वक स्वागत आहे. आणि खूप मोठा खेळाडू सुद्धा आहेत. सातत्याने पाहतोय आपण मुरबाड तालुक्यातला एक संघ आहे. पण पहिल्या सामन्यामध्ये फाईट केली होती, पण म्हणतात ना थोडंसं कुठंतरी त्यांच्याकडून चुका झाल्या आणि त्या चुकीमुळे तो संघ पराभूत झाला आहे. टॉस होणार आहे. जाणता राजा खारबाव एकीकडे भिवंडी ग्रामीणचा स्टार, तर दुसरीकडे मुरबाड तालुक्यातला बेमिसाल संघ. खारबाव संघाचा जर कोणी एक चांगलं व्यक्तिमत्व असेल, मयूरदादा आम्हाला सांगायचे की आपल्या पाठीमागं जर कुठला एक चांगला पाठीराखा असेल तर त्यांना आम्ही व्यासपीठावर निमंत्रण करतोय. यावेळेस मात्र पाहतोय की आपण टर्न केले चेंडूला स्कवडले क्षेत्राकडे. बाउंड्री लाईनच्या बाहेर हा चौकार. तर सरांना घेऊन जातोय टॉस बॉक्समध्ये. एकीकडे भिवंडी ग्रामीण तर दुसरीकडे आपण मुरबाड ग्रामीण. क्या बात आहे, म्हणजे भिवंडी आणि मुरबाड अशी लढत पाहायला मिळेल. एकीकडे सचिन आहे तर दुसरीकडे मयूर, नो डाऊट. तर राहुल सारखा एक अतिशय भरोसेमंद खेळाडू या संघाकडे आहे. आणि सातत्य जर पाहिलं आपण तर जाणता राजा खारबाव असा एक संघ आहे मित्रांनो. त्याची जेव्हा सामन्याला सुरुवात होईल तेव्हा उल्लेख करेल की या संघाकडे किती खेळाडू स्टार आहेत, कोण कोण काय आहे, व्यक्तिमत्व किती लोकांचं चांगलं आहे. प्रत्येक गोष्टीचा मी भिवंडीच्या माध्यमातून जाणता राजा खारबाव संघाला पाहतोय की खेळामध्ये वनली वन खेळ स्पीडने खेळणारा हा भिवंडीतला संघ आहे, तोच म्हणजे जाणता राजा खारबाव. आणि त्याच्या उलट जर विचार केला आपण या सामन्याचा सिरगाव संघ, तर जातो आपल्याला घेऊन टॉस बॉक्समध्ये. तिथे मात्र सज्ज आहेत व्हॉइस ऑफ टिटवाला आमचे मनोज कारवे सर. थँक्यू सो मच. सो लेडीज अँड जेंटलमॅन, वी आर गो फॉर द टॉस. सन्मान्य रघुनाथजी भोईर साहेब, रामचंद्रजी भोईर साहेब आणि भगवानजी राणे या तिन्ही मान्यवरांना विनंती असेल आपण यावं. आम्ही आपल्या शुभ हस्ते हा टॉस करू इच्छितो या महत्त्वपूर्ण सामन्यासाठी. तो सामना रंगणार आहे शिरगाव वर्सेस जाणता राजा खारबाव. टॉस करण्यासाठी मान्यवर या आपण. भगवानजी राणे, रामचंद्रजी भोईर. बेल्ट देत असताना दोन्ही कॅप्टन्सला कॅप्टनी ते परिधान करायचं आहे. एका व्यक्तीच्या आपण शुभ हस्ते आपण टॉस करूया तिघांच्या वतीने. सन्मान चिन्ह सुद्धा एक चांगली संकल्पना या स्पर्धेच्या माध्यमातून पाहतो आपण. आदर्श चषक धानिवली. प्रत्येक गोष्ट आदर्श कशी बनेल, आयडियल कशी बनेल हा प्रयत्न आमच्या आयोजकांचा. तर चला या ठिकाणी टॉसचा कौल केला जातोय. सामना 5 षटकांचा असेल. एका बाजूला जाणता राजा खारबाव, दुसऱ्या बाजूला शिरगाव. टॉस केला जातोय. खारबाव कॉल देतोय. हेड कॉल दिला आणि हेड आलेला आहे. टॉस जिंकलाय जाणता राजा. मान्यवर विनंती असेल आपण आसनस्थ व्हायचं. धन्यवाद, आपण आला. स्पर्धेची शोभा वाढवली. खारबाव, जाणता राजा खारबाव एक चांगला महाबलाढ्य संघ. भिवंडी परिसरामध्ये कॉमेंट्रीला गेलो की खारबावचं नक्कीच नाव घेतलं जातं. चांगले खेळाडू आहेत, चांगले लोकप्रिय आणि जुनी परंपरा आहे. टॉस जिंकला काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण करू. मुरबाडमध्ये याआधी कधी आलात? नाही, फर्स्ट वेळ आहे. पहिली वेळ आहे. शुभेच्छा असतील तुम्हाला, कारण सामना सुरू होतोय. आपण टॉस हारलात, तुम्हाला बॅटिंग करायची आहे. किती धावांचं लक्ष सेट करू इच्छिता? चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करू. अपेक्षा करूया की बिग फाईट असेल, बिग बॅटल असेल. थँक्यू सो मच. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. तर टॉस झालेला आहे. टॉस जिंकला जाणता राजा खारबाव संघाने. ते इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. लास्ट टू गो. वेगळा काहीतरी प्रयत्न, प्रेक्षकांना आनंद देण्याचा प्रयत्न. फलंदाजाचा लाऊड अपील सुद्धा केली.
अशा प्रकारे सामना बहुतेक समाप्त झालाय. पराजित संघाचं कौतुक आमच्या मंडळाच्या वतीने आणि विजय संघाचं अभिनंदन. आपण थोड्या वेळामध्ये लगेच मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी अनाऊन्स करू. रुपेश भोईर, टाळ्या असू द्या, ज्याने हा सेंचुरी ठोकली, आदर्श परफॉर्मन्स दिला आदर्श चषक धानिवलीच्या या 30व्या वर्षामध्ये. 50 धावा तब्बल 16 धावामध्ये कुटणारा रुपेश भोईर, ज्याने 2 विकेट सुद्धा प्राप्त केल्या, तोच ठरला सामन्याचा शिल्पकार. मॅन ऑफ द मॅच रुपेश भोईर फ्रॉम जय शिवशंकर ढोके दापिवली. या रुपेशजी, अनेक बक्षिसं आहेत.